बातमी आहे राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जाने महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बिघाडीची। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत भव्य मिरवणूक रॅली काढली। तसेच डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व निवडणूक लढणारच असे ठाम सांगितल्याने चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे। यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी। पाहूयात। मला असं वाटत होतं की या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून विचार केला जाईल। आता 2019ला मी शिवसेना बंडखोर म्हणून या ठिकाणी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलेली होती। मला ह्या चिंचवडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं होतं। त्यांनी जवळजवळ मला 1,12,000च्या वरती मतं त्यांनी मला या ठिकाणी दिली आणि तो एक त्यांचा खूप मोठा माझ्यावर दाखवलेला विश्वास होता। नाही, पण आत्ता नक्की असं काय झालं की तुम्ही उमेदवारी मागून देखील तुम्हाला मिळाली? ते तुम्ही जे सांगताय लोक काय म्हणतात, लोकनायक सुनील अण्णा शेळके त्यांना विचारा। त्यांनी काशी स्वतःला जे लोकनायक म्हणतात त्यांना जनतेची काय भावना समजली त्यांना विचारा। नाही, तुम्हाला पण येऊन भेटले सुनील शेळके, तर तुमची एका अर्थाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही होताना दिसत नाही। तुम्ही उमेदवारीवरती ठाम आहात, तर नक्की काय सांगण्यात आलं तुम्हाला? तुम्ही अजित पवारांची भेटी घेतल्या, शरद पवारांना तुम्ही भेटला होता, पवार साहेबांना नाही भेटला, अजित पवारांना भेटला होता, नक्की काय झालं? ते म्हणत होते महाविकास आघाडी म्हणून आपण लढूयात, कन्सिडर करूयात म्हणून। पण आता काय, माझं तर काम आहे नेत्यांना भेटणं। जेव्हा मी उमेदवारी मागायला जातो त्यावेळेला माझं काम आहे लोकांना नेत्यांना भेटणं, विनंती करणं। तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडून लढवलेली होती, पण अपक्ष होती, मागच्या वेळी राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलेला होता। आता शिवसेनेचे लोक काय भूमिका घेतील असं तुम्हाला वाटतं? कारण आता नाना काटे यांचा जो काही उमेदवारी अर्ज दाखल होतो त्यामध्ये तुमचे शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत किंवा शिवसेनेचे जे इथले माजी आमदार आहेत, तर ते सगळे त्या ठिकाणी आहेत नाना काटेंचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये। शिवसैनिक माझ्याबरोबर आहे। अच्छा, काय बोलणं झालंय? मातोश्रीशी काय बोलणं झालंय तुमचं? मी साहेबांनाही म्हटलं होतं की जर आपल्याला मतदारसंघ आला तर मीच लढेल आणि जर कुणालाही गेला तरी मी महाविकास आघाडी म्हणून मी इलेक्शन लढायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका मी साहेबांसमोर मांडली। बरं, जर मातोश्रीकडून तुम्हाला काही निरोप आला तर तुम्ही काय निर्णय घेणार या निवडणुकीबाबत? ठाम राहणार, निवडणूक लढवणारच तुम्ही? ह्या चिंचवड विधानसभेतली तुम्ही एकंदर मागच्या 2-3 विधानसभेची पार्श्वभूमी जर पाहिली तर ह्या शहरातल्या लोकांनी खूप प्रेम दिलं आणि ह्या लोकांना कुठेतरी माझ्या रूपाने ह्या शहरात विश्वास दिसतो की ह्या शहरात काहीतरी घडेल की जो जनसामान्याला न्याय देईन, तरुणांच्या पाठीशी उभा राहील आणि अशा लोकांच्या बरोबर मी उभा आहे। त्यामुळे लोकभावना माझ्यावर असल्यामुळे मी लोकांना दुखू शकत नाही। जनता माझ्याबरोबर आहे आणि जनता ही निर्णय घेईल। या शहरात कोणी नेते निर्णय घेणार नाही, या चिंचवड विधानसभेतले मतदार निर्णय घेतील की त्यांना कोण योग्य उमेदवार। पण ही जी महाविकास आघाडीमध्ये फूट दिसते आहे, याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल? तुम्ही थोडा शोध घ्या। तुम्हीच खूप दिवसांपासून अजितदादांच्या विश्वासार्हतेवर मला वाटतं बोट ठेवताय। मी त्याच्याशी छोटा कार्यकर्ता आहे, त्याबद्दल मी बोलू शकत नाही, पण तुम्ही जो संभ्रम तयार केला होता कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्यावर विश्वास बसायला लागला। चिंचवड विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राहुल कलाटे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे। राहुल कलाटे या ठिकाणी बंडखोरी करणार की त्यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आता राहुल कलाटे हे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत। आपल्यासमोर या ठिकाणी राहुल कलाटे आहेत, आपण राहुल कलाटे यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी राहुल कलाटे आहेत। राहुल दादा नमस्कार, आपण आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करता, काय सांगाल? हो, उमेदवारी अर्ज दाखल करतो। शिवसेना पक्षाकडे की अपक्ष, नेमकं काय भूमिका? मी शिवसेनेचा गटनेता असलो तरी मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करतोय। महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस। आपली निवडणूक लढण्याची भूमिका ठाम आहे। 2019ला देखील युतीमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला गेला होता, त्यावेळेस देखील मी अपक्ष म्हणून ह्या मतदारसंघात लढलेलो आहे आणि त्यावेळेस देखील ह्या मतदारसंघातल्या जनतेने लाखाच्या वर मतं देऊन माझ्यावर प्रेम केलेले, विश्वास दाखवलेला आहे। या पोटनिवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास कितपत आहे? 2 तारखेला येणाऱ्या 2 तारखेला या ठिकाणी विजय निश्चितच असेल असं ठिकाणी राहुल कलाटे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन भानुदा शिरोळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड।